गोलंदाजाकडे असावे लागतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण तपासून पाहिली, एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग, एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉट स्क्वेअर लेग, त्यानंतर एक सिली मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशी संरचना. चांगला टप्पा कॅरी केलेला आहे अक्षय पाटीलने या पहिल्या षटकामध्ये. फलंदाजाला जोखडून ठेवण्याचं कार्य केलंय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, चांगल्या रणनीतीने गोलंदाजी. आज बॉडी लँग्वेज थोडासा रणनीती आखणारा दर्शवतोय गोलंदाज अक्षय पाटील. प्रचंड आवश्यकता होती या स्ट्रोकची, कारण बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज फेस केल्या होत्या बॅटरने आणि तदनंतर सुटकेचा निश्वास टाकणारा हा अत्यंत महत्वपूर्ण असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. श्रीकांत पाटील एका बाजूने, दुसऱ्या बाजूने रोहन पावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये फेरबदल तर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांसाठी तुम्हाला केवळ 25च मिनिटे दिली जातील. आमचे मास्टर माइंड सुशांत पाटील लगेच त्यांची इन्फॉर्मेशन येते की जास्त मिनिटे जर खर्च झाली तर परफेक्ट माहिती ते पोहोचवत आहे. त्यावेळेस मात्र आपण पाहू शकाल इनसाइड आउट सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये, सनाय जयसूर्या, ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेड आणि डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाईल मध्ये. श्रीकांत पाटील यांच्या बॅट मधून एक देखणा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे, पुनरागमन तर केलंय. पहिले 3 चेंडू डॉट आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 चौकार श्रीकांत पाटील यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा झालेल्या आहेत फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना आरपीएस किंग विराट, रोशन प्रकाश गायकवाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्क लेंथला पसंती देत असताना गोलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आरपीएस किंग किराट या संघाच्या आता आपण वळणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. आदरणीय सन्माननीय राजू देवरे यशस्वी उद्योजक सरांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करायचा आहे. जे दाते आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेकरिता, स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय राहुल दिनेश पावडे यांच्याकडून हे आकर्षक स्वरूपातील चषक सौजन्य करण्यात आलेला आहे. दात्यांच्या मनापासून आभार. हा अभिमानाचा क्षण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण कैद करीत आहोत. अभिनंदन. रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. तुरसेगावचा ब्रँड, ज्याने 31 धावा कुठून काढल्या आणि जबरदस्त 4 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. मान्यवरांच्या मनापासून आभार. आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. रोशन, काय म्हणशील? कालचा दिवस जो होता खेळपट्टी थोडीशी दमट देखील होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लो होत होता, परंतु आज खेळपट्टीमध्ये काही बदल दिसतोय तुला? आज खेळपट्टीवर बदल म्हणजे बॅटवरती परफेक्ट येतोय बॉल. काल माझे लक चांगले नव्हते कारण की दोन्ही मॅच मी रन आउट झालेलो. आज थोडा खेळायला भेटलं, चांगलं वाटलं. नक्कीच इतिहासाची पानं आपण उलगडून पाहिली तर तुम्ही बॅक टू बॅक चॅम्पियन्स ठरलेले आहात. हितेश शंकर पाटील यांनी देखील काल सांगितलं की आम्हाला आवडेल टायटलवरती आमचं नाव मेंटेन करायला.
तर त्या दिशेने तू देखील वाटचाल करण्यासाठी उत्सुक आहेस? हो, नक्कीच नक्कीच आमचे प्रयत्न असतीलच यावर्षी पण फायनल घेण्यासाठी. रोशन, आपल्या पुढील खेळासाठी शुभेच्छा आहेत. तर हा होता रोशन पाटील, उरसेगावचा ब्रँड, ज्याने 31 धावा कुठून काढल्या, 4 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि तो ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. आता आपण वळूयात लाईव्ह ॲक्शनमध्ये, जिथे महत्त्वपूर्ण सामना सुरू आहे दोन संघांमध्ये. RPS किंग किराट विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळतोय प्रसाद वॉरियर्स. खूप चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने अपसाईडच्या दिशेने पुश केलेला फटका होता. बॅटचा फेस प्रॉपर ओपन केला, फुटवर्क देखील चांगलं होतं, हेड पोझिशन एक्सलंट होती हा स्ट्रोक खेळत असताना, आणि बॉलच्या पिच पर्यंत जाऊन खूप चांगल्या पद्धतीने ढकललं होतं, पुश केलं होतं या चेंडूला. 16 ऑन बोर्ड, 16 धावा आहेत फलकावर. उमेश घरत षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एफएस मात्र अक्षरशः यष्टांचा वेध घेत असताना प्रॉपर स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सजवलेला फटका होता. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन पावडेच्या माध्यमातून. 17 ऑन बोर्ड, 17 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज उमेश घरत बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका फसलाय, खूप सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय स्वीपर कव्हर झोन मध्ये. श्रीकांत पाटील यांच्या खेळीस येथे फुल स्टॉप लागलेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ हा कंप्लीट होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना RPS किंग किराट संघ जाऊन पोहोचलेला आहे 8.50च्या सरासरीने 17 या अंकावर. 17 ऑन बोर्ड आपण पाहतोय. ऐकूयात डिस्क जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि वळूयात नेक्स्ट ओव्हरकडे. वेलकम बॅक. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. आणि गोलंदाजी करिता जर आपण पाहिलं तर सुपरस्टार आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय मोहित घरत. फिरकीपटू म्हणून ज्याची ओळख आहे. मोहितने आपल्या खेळामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही चेंजेस केलेले जरूर दिसत आहेत. याआधी जर आपण पाहिलं तो लेग ब्रेक वरती प्रचंड फोकस करत होता. त्याच्या वर्षामध्ये त्याने गती देखील थोडीशी वाढवलेली आहे. ऑन साइडला सजवलेला फटका आहे, पूर्णपणे रडार मध्ये आला आणि काय भन्नाट स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. थोडासा चेंडू शॉर्ट राहिला, टप्पा पडल्यानंतर अगदी परफेक्ट छातीच्या दिशेने येणारा चेंडू होता आणि काय बॉटम हँडचा वापर केला रोहन पावडेने. कौतुकास्पद फटका होता. चेंडूवरची नजर कमालीची होती. आईज अँड हँड कोऑर्डिनेशन सुपर्ब. एकदा स्मॅश केलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. सिंगल त्या ठिकाणी मिळते फलंदाजांना आणि सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत 24 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. मोहित बद्दल आपण चर्चा करत होतो. यंदाच्या वर्षामध्ये वेग त्याने वाढवलाय, गरजेचा आहे. जर तुम्हाला
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला गोलंदाज बनायचं असेल तर तुमच्याकडे गती देखील असावी लागते आणि त्या गतीमधलं व्हेरिएशन, जर चांगल्या गती समवेत चांगला टप्पा जर त्याने कॅरी केला तर मोठा गोलंदाज बनू शकतोय. परंतु इथे आणखीन एक फुलटॉस, कारण रोहनने जो षटकार खेचला होता तो शॉर्ट ऑफ प्लेन, तिथे बघा खराब क्षेत्ररक्षण, खूपच खराब क्षेत्ररक्षण. अगदी इंटरव्ह्यूमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख झाला होता. भावेश पावडे यांनी आपल्या मुखामधून उच्चार काढले होते की आमच्या संघाचं जे क्षेत्ररक्षण आहे ते सुधारण्याची खरोखरच आवश्यकता आहे. येथे केवळ एकच धाव यायला हवी होती, परंतु आलेले आहेत त्या 4 धावा. बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार असं म्हटलं जातं, तो आधार या ठिकाणी मिळत नाहीये. धावसंख्या अगदी वेगाने आता पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा या फलकावरती आहेत. ऑन साइडला चेंडूला रोखलेला आहे आणि त्या दरम्यान खूपच शीघ्र गतीने रनिंग बिटवीन द विकेट्स इथे बघण्यासारखे होते. खूप चांगली मेहनत म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. खेळपट्टीवरती सातत्याने धावत राहणं साधी सोपी गोष्ट नाहीये, दमछाक होऊन जाते. परंतु येथे मात्र आपला फिटनेस दाखवतायत आकाश बाबूराव घरात आणि त्यांच्या साथीने रोहन पावडे. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. जो स्ट्रोक खेळायचा होता आकाशला तेवढं प्रॉपर कनेक्शन, प्रॉमिसिंग कनेक्शन जुळून आलं नाही. एका प्रोडक्टिव्ह षटकाची येथे होते समाप्ती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ जो आहे तो ऑफिशियली एंड होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31 धावा या परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर त्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. परंतु तिसरं षटक खरोखरच प्रोडक्टिव्ह ठरलं ते धावांच्या बाबतीमध्ये, जिथे 14 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं या षटकामध्ये आणि त्या कारणास्तव हे 14 धावांचं षटक समोर आलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31 लॉस ऑफ 1 विकेट 31 धावा केलेल्या आहेत. त्या आरपीएस किंग विराट या संघाने पाण्याची सुव्यवस्था सध्या आपण मुख्य खेळपट्टीवरती पाहतोय. सरड्याची शपथ घेईल आणि जेव्हा पण तुम्ही प्राशन करता तेव्हा ते पूर्णपणे खाली बसूनच प्राशन करा, हे आवश्यक आहे. कारण खूप जास्त रक्ताभिसरण सुसाट वेगाने होत असतं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जर आपण पाहिला तर मानवी शरीराची जी संरचना आहे, जवळजवळ 630 स्नायू आणि 208 हाडे, ती मेंटेन करत असताना पाणी हा अविभाज्य घटक आहे. माणसाची निर्मिती देखील पाण्यापासूनच झालेली आहे. 72,000 नाड्यांना मेंटेन करणारा पाणी हा सर्वात अविभाज्य घटक आहे. परंतु जेव्हा तुम्ही खूप जास्त गतिमान असता, खास करून कुठलाही खेळ खेळत असताना, तुम्ही जेव्हा जल प्राशन करता ते खाली बसून प्राशन करा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. डिहायड्रेशन पासून दूर राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. आणि या क्रिकेट खेळण्यासाठी सकाळचा नाश्ता देखील तितकाच महत्त्वपूर्ण गणला जातो. स्वतःची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुम्हाला चांगलं स्पोर्ट्स खेळायचा आहे, चांगला खेळ दाखवायचा आहे, तर प्रत्येक गोष्टीचं महत्त्व हे अनन्यसाधारणच आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही जलप्राशन करता तेव्हा हरकत नाही, तुमच्याकडे 1 ते 2 मिनिटं असतात, खाली बसून अगदी आरामात पाणी पित जा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. धावांची टोटल आपण पाहतोय प्रोग्रेस कार्डवरती 31 धावा सजलेल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील खूप मोठा आकडा तो म्हणजेच 31, कारण 31 ऑक्टोबर 1895 मध्ये भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार CK नायडू, कोट्टारी कनकय्या नायडू, ज्यांनी 25 जून 1932 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावरती पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यामध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं, त्यांचा जन्म झाला होता. गोलंदाज सज्ज. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. येथे देखील झेल टिपण्याची संधी तर होती क्षेत्ररक्षकाकडे, परंतु चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. ते आलाय षटकार. अरे गावा गावान खुल्ला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की
लागले धावांची भूक, गोलंदाजाच्या मनामध्ये वाढले धाकधूक आणि आकाश बाबूराव गरज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये काय फलंदाजी करतोय. अगदी झापक झुपक झापक झुपक झापक भविष्य पवार गुरुजी अतिशय मार्ग षटक. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा वरच्या दिशेने सजवलेला फटका, ते चांगलं क्षेत्ररक्षण होते, सिंगल येते. वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती आकाश बाबूराव गरज फलंदाजी करतोय. आयकॉन म्हणून त्याची निवड मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केली जाते. मग कुणबी प्रीमियर लीग असेल, किराटगड क्रिकेट लीग असेल. एक प्रॉमिसिंग खेळाडू आहे. लेदर बॉलचा देखील खूप चांगला एक्सपिरियन्स आणि कालच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच. अच्छा आप ढूंढो पीला, चलो अपने आसपास देखो. वरुण क्षेत्ररक्षकाचं आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या पीलेपन को रहने क्यों देती हो? ब्लीच डिटर्जेंट चारों ट्राई कर लिया, जो ये 4 नहीं कर पाए उजाला की 4 बूंदे कर दिखाएं. देखा, पीलापन गायब. उजाला सुप्रीम सफेदी से षटक ठरलं, जे षटकामध्ये 26 धावा काढण्यात आलेल्या आहेत. आकाश तारेकर विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला. आकाश तारेकर विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला. या खेळा KGCL माध्यमातून मात्र मिस्टर कन्सिस्टंट म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने सुरेश रैना IPL मध्ये आपण पाहिलं होतं, पहिला फलंदाज ज्याने 5000 धावा परिपूर्ण केल्या, मिस्टर IPL म्हणून त्याची ओळख अधोरेखित करण्यात आली. त्यानंतर विराट कोहली, काय जबरदस्त मिस्टर कन्सिस्टंट म्हणून त्याची ओळख राहिली. IPL 2016 मध्ये 973 रन्स त्याने कंप्लीट केल्या होत्या. इथे आकाश बाबूराव गरज आठवण करून देत आहेत. अतिशय विलक्षण, विस्मयकारक आणि चक्षु विहंगम फलंदाजीचं पृथक्करण. एकाच गावातील 2 खेळाडू आमने सामने आहेत. एकमेकांचे छक्के पंचे तर ठाऊक आहेत त्यांना. दोन्ही कॅलिबर युटिलिटी प्लेअर आहेत. एका बाजूने मोहित घरत, तो देखील आयकॉन आहे. दुसऱ्या बाजूने आकाश घरत, तो देखील आयकॉन. दीपेश दरम्यान स्टेजवर किराटगावचे सुपुत्र श्री किशोर पावडे यांचं आगमन झालेलं आहे. मी लीगचे अध्यक्ष श्री प्रीतम आंबेकर यांना विनंती करतो, त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. श्री किशोर पावडे किराट यांचं स्वागत करतायत लीगचे अध्यक्ष श्री प्रीतम आंबेकर साहेब. मोठा हादरा या ठिकाणी लागलेला आहे, परंतु आकाशच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. खूप सुंदर आणि अप्रतिम फलंदाजी त्याने केलेली आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर आकाश बाबूराव गरज च्या बॅट मधून एक आयकॉन खेळी आपण पाहिले. चौकार षटकारांचा शंखनाद त्याच्या बॅट मधून झाला आणि ॲक्युरेट जर आपण पाहिलं 28 धावांची एक उपयुक्त खेळी. स्ट्राइक रेट जर आपण तपासून पाहिला तर 280 च्या स्ट्राइक रेटने त्याने बॅटिंग केली. केवळ 10 चेंडूंमध्ये विस्फोटक फलंदाजी म्हणावी लागेल. ज्या खेळासाठी तो ओळखला जातोय तो खेळ त्याने दाखवून दिला प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मयूर पावडे यांना आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर. वाईड बॉल, खराब चेंडू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत होती, जेथे मोहित आणि आकाश एकमेकांसमोर आले होते आणि तेथे मात्र मोहितने आकाशला बाद केलं. खूप दर्जेदार गोलंदाजीच्या बळावर. यंदाच्या वर्षामध्ये चेंज तर केलंय स्वतःला. असं म्हटलं जातं की चेंज इज द ओनली थिंग दॅट्स गिव्ह यू ॲन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने सुसंधी उपलब्ध करून देत असते. आणि प्रत्येक वर्षामध्ये आपल्या खेळामध्ये काही ना काही नाविन्य आणण्याचा प्रयत्न मोहित जरूर करतोय, स्वतःला अपडेट करतोय. ते आवश्यक आहे. ते खूपच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. आणखीन एक विकेट आपल्या अकाउंटमध्ये त्याने ऍड केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. नाणेवली गावचा ब्रँड
आयकॉन खेळाडू मोहित संतोष घरत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच जे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्यामध्ये. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे विपक्ष धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. जसं पहिलं सत्र संपेल, जसं 6वं षटक संपेल, दोन्ही संघांचे आयकॉन खेळाडू अथवा कर्णधार आपण कृपया करून नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यावं ही नम्र विनंती. उस कप को पाने के लिए ताकत लगती है और वो मिलेगी इस कप में। बॉर्नवीटा ताकत से शुरू होती है, तैयारी जीत की। क्षेत्ररक्षण इथे देखील ढासळलेलं बघायला मिळालं. पाहू शकताय मोहित संतोष घोरत यांच्या विराट कोहलीच्या खेळाडू म्हणून अपेक्षा होती की फलंदाज बाद होऊ शकला असता धावचीच्या स्वरूपामध्ये, आणि म्हणूनच हे आवश्यक आहे, अग्रेशन देखील आवश्यक आहे क्रिकेटमध्ये, आणि ते आपल्याला पाहायला मिळालं मोहितच्या माध्यमातून. 6 वर 3 63 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ येथे फिनिश होतोय. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे आणि धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. जसं 6वं षटक संपेल टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता आपण यायचं आहे. आयकॉन अथवा कर्णधार आपणास नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. दीपेश दरम्यान स्टेजवर हॅलो आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री संजय कोंडूराम आंबेकर बोरशेती यांचे चिरंजीव तनिष्क संजय आंबेकर उपस्थित आहेत. मी आपल्या लेगचे सदस्य श्री धीरज गोविंद पावडे यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करायचं आहे. धीरज. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु निर्जन स्थळी जाऊन तो आदळला. सौरभ पावडे त्या ठिकाणी प्रयत्न करत होते झेल परिपूर्ण करण्याकरिता, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश काही लाभलं नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवरती जाऊन विसावलेले आहे 65. या स्पर्धेमधील धावसंख्येचा उच्चांक मात्र या मॅच मध्ये जरूर गाठला जाईल. कालच्या दिवसामध्ये छोट्या छोट्या टोटल आपण पाहिल्या, 37 धावा, 38 धावा, 40 धावा, परंतु आजच्या दिवसामध्ये रोशनला जेव्हा मी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये, आदरणीय हितेश पावडे यांच्याकडून रोशन गायकवाड यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, लक्षात असू द्या. लॉफ्टेड स्ट्रोक अपसाइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खूप सुंदर आणि देखना जल टिपला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. मिस्टर सूरज आंबेकर यांच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी परतला जातोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. सरते शेवटी यथावकाश क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत काही पॉझिटिव्ह जे सूरज आंबेकर त्या ठिकाणी दाखवून देतोय. चांगली टोटल 65 65 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक जर चांगलं हाताळलं तर कदाचित 66 धावा. शेवटचं षटक जर चांगलं हाताळलं तर काही अंशी धावा चेस करत असताना कमी रिक्वायर्ड रन रेटचा सामना करावा लागेल, परंतु उर्वरित 3 चेंडू त्यासाठी चांगले हाताळावे लागतील अक्षय पाटील यांना. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज झाला होता. आहे मुंबईचा राजा, आहे मुंबईचा राजा, आहे मुंबईचा राजा रोहित माझा.
आहे जगात तो हिटमॅन बनले सारे त्याचे फॅन आहे जगात तो हिटमॅन बनले सारे त्याचे फॅन बनले सारे त्याचे फॅन हे मुंबई इंडियनची ही शान रोहित शर्मा ठरला महान मुंबई इंडियनची ही शान रोहित शर्मा ठरला महान धावा त्यासाठी 70 आहे जगात तो हिटमॅन बनले सारे त्याचे फॅन आहे जगात तो हिटमॅन बनले सारे त्याचे फॅन बनले सारे त्याचे फॅन हे मुंबई इंडियनची ही शान रोहित शर्मा ठरला महान मुंबई इंडियनची ही शान रोहित शर्मा ठरला महान तर पहिलं षटक अक्षय पाटील यांनी 9 धावांचं हाताळलं. तदनंतर उमेश घरत 8च धावा दिल्या होत्या. तदनंतर मोहित घरत यांनी 14 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. चौथं षटक प्रचंड महागडं ठरलं. भावेश पावडे 26 धावा खर्च केल्या. तदनंतर 5व्या षटकामध्ये मोहित घरत यांनी 6 धावा खर्च केल्या आणि अक्षय पाटील यांनी देखील शेवटच्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. याचा अर्थ काय होतोय तर शेवट चांगला केलेला आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या एकंदरीत प्रसाद वॉरियर्स या संघाने. 70 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं निर्धारित 6 षटकांमध्ये. चला टॉस करण्याकरिता लगेचच या हायड्रेशनचं फ्युचर आहे आणि क्लाउडसॉफ्ट नवीन वॅसलीन संघांचे आयकॉन अथवा कर्णधार आपण या. आदरणीय सन्माननीय किशोर पावडे सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढणार आहेत. एका बाजूने आपण पाहू शकतायत स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये धर्मवीर रॉयल किंग लालोंडे असे 2 संघ आमने सामने एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय किशोरजी पावडे साहेब या स्पर्धेचे विशेष अतिथी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य आपण पाहतोय. येथे चॉईस दिली जाते दोन्ही संघांना आणि येथे मात्र आपण पाहू शकाल स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे या संघाचा कॉल असेल. काट्टा असा उच्चार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपण पाहतोय. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय किशोरजी पावडे साहेब आपण आला त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल आपले शतशः आभार. आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. काय वाटतं एकंदरीत साहिलला टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेला आहे. कालच्या दिवसामध्ये अशा कोणत्या चुका झाल्या होत्या ज्या सुधारण्याचा प्रयत्न भर असेल त्या चुकांना सुधारण्यासाठी? प्रथम तर क्षेत्ररक्षणमध्ये खूप मिसफिल्डिंग झाली. बॉलिंगमध्ये पण खूप बॉल लेंथ लाईन सोडून बॉलिंग केली. बॅटिंग तर होती ठीक होत होती. नक्कीच आजच्या दिवसामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत? एक चेंजेस आहे. सागरदा बाहेर आहे आणि दिशांत पावडे नाही. आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा देतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता
संकेत गरत आयकॉन खेळाडू आमच्या समवेत जोडले जात आहेत. संकेत प्रथम बॅटिंग करायचे आहे, काय वाटतं आयडियल स्कोर? आयडियल स्कोर नाही सांगू शकत, पण खरं डिफेंडेबल स्कोर करण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाला जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. एक कारण आता आपण पाहिलं 69 रन्स 69 धावा. आज जरा चेंडू चांगल्या गतीने येतोय बॅटवरती, त्याच्यामुळे मोठ्या स्कोरची आपण अपेक्षा जरूर करू शकतोय. समवेत जर आपण विचार केला, जे संघ मालक आहेत कौतुक कमलाकर अधिकारी, त्यानंतर आशिष नरेश पाटील, कशा पद्धतीने तुम्हाला बॅक करतात, काय ॲटमॉस्फिअर आहे तुमच्या डगआउटमध्ये? खरोखर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खरोखर शांत स्वभावाचे दोघे पण आहेत. खेळाडूंवर अजिबात त्यांचा प्रेशर नाही आहे. नक्की. शेवटचा प्रश्न विचारतोय तुला, ज्या पद्धतीने आयोजकांनी संपूर्ण खेळाडूंना जी एक संधी उपलब्ध करून दिली, आपल्या पालघर जिल्ह्यातील एक अग्रमानांकित अशा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये खेळण्याची, तर संपूर्ण कार्यकारिणीचं कौतुक तू कसं करशील? खरोखर कार्यकारिणीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण त्यांनी ह्या वर्षी खरोखर चांगल्या प्रकारे आयोजन करून एक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे. धन्यवाद. नक्कीच संकेत, आपल्या देखील खेळासाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकवलेला आहे स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे या संघाने, आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फलंदाजीसाठी प्राचारित केलेला आहे प्रतिस्पर्धी संघ धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाला. धन्यवाद. वेलकम बॅक. 70 धावा चेस करायच्या आहे त्या मॅच मध्ये. मोहितने सुरुवात चांगली केली होती षटकाराने, परंतु त्यानंतर बाद झालेला आहे. या मोठ्या चेस मध्ये मोहितचं थांबणं गरजेचं होतं. प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी उमेश घरत यांनी जरूर केलेले आहे, परंतु कधी काळी सातत्य नाही राहिलं तर इतर फलंदाजांनी देखील साथ सोबत देणं गरजेचं ठरेल. मोहितचं थांबणं गरजेचं होतं या मॅच मध्ये. ॲटलिस्ट पॉवर प्ले मध्ये जर तो थांबला असता तर खूप चांगली बहारदार सुरुवात झाली असती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटील, मॅन फ्रॉम उर्से. 7 धावा आहेत फलकावर, 7 रन्स. गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन श्रीकांत पाटील. ओ हो, हे काय केलं बॅटरने. पुढचा दरवाजा तर बंद केला, परंतु मागचा दरवाजा अगदी उघडा ठेवून दिला.
आणि चोराने परफेक्ट एंट्री मात्र मागच्या दरवाजानेच केली. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. फुटवर्कला कसं प्रॉपर रीड करावं, रिस्टवरती कंट्रोल ठेवून ते श्रीकांत पाटील यांच्याकडून बघण्यासारखं आहे. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज लागोपाठ झटपट त्यांनी बाद केलेले आहेत. आता हॅट्रिक बॉल घेऊन श्रीकांत पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील. कालच्या दिवसापासून विकेट हॅट्रिक आपण पाहिलेली नाहीये. ऑन हॅट्रिक बरेचसे गोलंदाज आले, परंतु ते विकेट हॅट्रिक परिपूर्ण होऊ शकलेली नाहीये. श्रीकांत पाटील विकेट हॅट्रिकचा शुभारंभ करतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत भावेश मोहन पावडे. खूप साऱ्या आशा आणि अपेक्षा त्यांच्याकडून आहे. त्या मॅच मध्ये थोडीशी खराब सुरुवात झालेली आहे प्रसाद वॉरियर्सच्या संघाची, परंतु न खचता न डगमगता खेळावं लागेल. येथे पार्टनरशिप असणं गरजेचं आहे. हॅट्रिक बॉल घेऊन श्रीकांत पाटील. उलटा स्वरूपातील चेंडू अपसाइडला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलेलं आहे भावेश पावडे यांनी. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 8 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. एक चांगली भागीदारी येथे रचावी लागेल. दोन्ही फलंदाजांना अत्यंत अनुभवी असे खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार जर आपण केला तर 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे टेनिस क्रिकेट खेळण्याचा. आज तो अनुभव कामे आणावा लागेल दोन्हीही क्रिकेटपटूंना. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहायला मिळते. श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून अप्रतिम स्वरूपामध्ये पहिलं षटक या ठिकाणी परिपूर्ण केलेलं आहे. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 61 धावा करायच्या आहेत निर्धारित 5 षटकांमध्ये. अप्रतिम आयोजन नियोजन असलेली KGCL सीझन 7 आपण पाहतोय. सॉलिड मॅनेजमेंट करून दाखवलेला आहे. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फूल जोडलं तर फुलहार बनतो, आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं अतूट नातं तयार होत असतं. जर या सर्व गोष्टी एकत्रित होऊन माणुसकी साकारली जाऊ शकते तर आपण किराट गटाने का एकत्रित येऊ नये ही भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळते. किराट गट क्रिकेट लीग या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली सुसंधी खेळाडूंना प्राप्त करून देण्यात आलेली आहे आणि त्या संधीचा फायदा घेत असताना किराट गटातील अनेक दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. रोशन गायकवाड स्वतः संघ मालक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. मनगटांचा वापर करून स्लॅश गेलं चेंडूला. मिडल ऑफ द बॅटने स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला. ही खासियत राहिलंय, ही स्पेशालिटी राहिलंय. उमेश घरत त्या बॅटरची मनगटांचा खूप चांगला वापर करण्यामध्ये माहिर आहे. फ्लिक स्ट्रोक, चेंडूला स्लॅश करणं, स्क्वेअर कट खेळणं, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, चांगले फटके आहेत बात्यामध्ये. चेंडू हवेमध्ये आहे. हा खूपच निर्णायक झेल ठरू शकतो आणि क्या बात आहे, एका हाताने हा झेल परिपूर्ण केलेला आहे. श्रीकांत पाटील यांना आपण पाहू शकताय. ब्रँड ऑफ ऊर्जे काय झेल कंप्लीट केला. पहिलं षटक अद्वितीयरित्या हाताळल्यानंतर श्रीकांत पाटील येथे एक चाणाक्ष क्षेत्ररक्षकाची भूमिका अदा करतायत. खूप सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगलं कव्हर अप आणि अत्यंत महत्त्वाचा फलंदाज, ज्या फलंदाजाकडे सामना जिंकवण्याची क्षमता होती, ज्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये धावांचा सडा पाडला होता प्रसाद वॉरियर्सच्या संघासाठी, तो उमेश घरत मात्र या मॅच मध्ये स्वस्तात बाद होतोय. येथे मात्र थोडासा बॅकफुटला ढकलला गेला तो प्रसाद वॉरियर्सचा संघ, कारण मोहित घरत बाद झाल्यानंतर उमेशला थांबून खेळणं गरजेचं होतं. धावा येत नव्हत्या आणि त्या कारणास्तव एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता उमेशने, परंतु येथे तो स्वस्तात बाद होतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुशांत जाधव पाहायला मिळत आहेत. 6 सिटिंग ॲबिलिटी असलेला बॅटर, मॅसिव्ह मल्टी हिटर, मोठे फटके खेळण्यामध्ये ज्याच्याकडे महारथ आहे असा सुशांत जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचे बॅकलिफ्ट, एक ताकदवर खेळाडू आहे. या मॅच मध्ये
सुशांतच्या षटकारांची आवश्यकता आहे प्रसाद वॉरियर्सच्या संघाला. अगदीच डेलिकेट टच सहित आपण पाहू शकाल हे स्ट्रोक सिलेक्शन. रोशन प्रकाश गायकवाड संघमालक यांनी खूपच महत्वपूर्ण मोहरा टिपलेला आहे आपल्या दर्जेदार गोलंदाजीच्या बळावर. धावफलक जर आपण तपासून पाहिलं प्रोग्रेस कार्ड वरती 12 धावा झालेल्या आहेत. चांगला टप्पा आपण पाहतोय. गुडलँड स्पॉटला कॅरी करत असताना गोलंदाज मेंटेन करतोय आपली लेंथ अँड लाईन. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं रोशन प्रकाश गायकवाड यांच्या माध्यमातून. या चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत या षटकामधील 4 चेंडू अधिकृत स्वरूपामध्ये फेकून झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. हा देखील फटका फसलेला आहे. जबरदस्त. रोहन पावडे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी परिपूर्ण करतायत आणि सुशांत जाधव देखील येथे अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. पूर्णपणे हावी झालेला आहे क्षेत्ररक्षण करणारा आरपीएस किंग किराट हा संघ येथे पूर्णपणे डॉमिनेट करतोय प्रसाद वॉरियर्सच्या संघाला. 1.5 षटकांच्या समाप्ती अखेर 13 धावा ह्या फलकावरती सजलेल्या आहेत. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर तंबूच्या आश्रयाला महत्वपूर्ण असे 4 गडी परतलेले आहेत. काय षटक हाताळलंय रोशनने. पहिल्या चेंडूवरती त्याने 2 धावा दिल्या. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तदनंतर काही सिंगल्स आणि 5व्या चेंडूवर आणखीन एक विकेट त्याने गारद केलेला आहे. 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च करून 2 विकेट्स. असं या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. एक क्रॅकिंग फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. महत्वपूर्ण असा षटकार सौरभ पावडेच्या बॅट मधून. 2 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय. 19 धावा आहेत फलकावर. 51 धावांची निकड अजून देखील या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष रामचंद्र पाटील उर्से गावाचा आभूषण एबीपी माझामध्ये आपण पाहू शकाल एक पत्रकार म्हणून आज संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख आहे आणि अतिशय जाणकार तथा कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या कुणबी समाजामध्ये. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष रामचंद्र पाटील यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम सरांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय शब्द फुलांनी KGCLच्या या 7व्या हंगामामध्ये. मी विनंती करेन आदरणीय प्रीतमजी आंबेकर साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय संतोष रामचंद्र पाटील एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेरदिल असं व्यक्तिमत्व आहे. उर्से गावाचा आभूषण, कुणबी समाजाचा आभूषण, एबीपी माझा चे यशस्वी पत्रकार बंधू पाटील नेटवर्क्सला मी विनंती करेन की आपण हा सुंदर क्षण कैद करावा. अप्रतिम स्वरूपामध्ये अनेक तरुण वर्ग ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतायत अशा आदरणीय संतोष रामचंद्र पाटील साहेब. खूप मोठं नाव आहे आपल्या कुणबी समाजामध्ये. जबरदस्त कर्तृत्व. आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने त्याने मात्र अनेक समाज बांधवांना प्रेरित केलेला आहे आणि आयुष्य असंच जगता आलं पाहिजे. आपली भूमिका संपल्यानंतर देखील जगाच्या रंगमंचावरती टाळ्या वाजत राहायला पाहिजे. जसं कर्तृत्व आपलं अफाट असावं आणि त्याचं एक प्रमुख उदाहरण म्हणजेच आदरणीय सन्माननीय संतोष रामचंद्र पाटील साहेब. मनापासून स्वागत आहे. आपण वळूयात मॅचच्या दिशेने जिथे धावांची टोटल जाऊन पोहोचलेली आहे फलकावर 21 धावा. तदनंतर आदरणीय सन्माननीय श्रीयुत संदीप विजय घरत बेटेगावचे माजी उपसरपंच तसेच पोलीस मित्र संघटना पालघर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
दरम्यान एक मोठा फटका देखील त्या ठिकाणी येतोय. आदरणीय संदीप विजय घरत सरांचं हे स्वागत आहे. षटकाराने सौरभ पावडे त्या ठिकाणी पाहुण्यांना प्रफुल्लित करतोय. सरांचा स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय जयेश मोहन घरत, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय संदीप विजय घरत, बेटेगाव मधील एक कोहिनूर आहे, एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून नेहमीच काही ना काही शिकण्यासारखं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. माईची उपदार शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ समवेत सन्मान चिन्ह देऊन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण सोनेरी क्षणांच्या सोबती बनतोय. एक जबरदस्त ज्ञानी व्यक्तिमत्व आहे. आम्ही जेव्हा बेटेगाव प्रीमियर लीग मध्ये आलो होतो समालोचनासाठी, संदीप विजय घरत दादांचे विचार आम्ही ऐकले होते. खरोखरच एक सामाजिक तळमळ असलेले व्यक्ती आहे. स्वतः समवेत आपल्या समाजाचा आणि आपल्या विभागाचा विकास, भूमिपुत्रांच्या विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे संदीप विजय घरत. बेटेगावचे माजी उपसरपंच पद आपोआप मिळत नसतं हो, त्यासाठी खूप मेहनत आणि चांगलं कर्तृत्व देखील तुमच्याकडे असावं लागतं आणि ती स्पेशालिटी आहे संदीप दादांची. मनापासून स्वागत आहे. वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. सुपरस्टार आयकॉन खेळाडू आकाश बाबूराव घरत. काय जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी होती. आज खेळपट्टी थोडीशी सुशांत टणक झालेली आहे. मग चेंडू टप्पा पडल्यानंतर एक नैसर्गिक बाउन्स मिळाला. जास्त पॉवर जनरेट केली नव्हती आकाशने शोल्डरमधून, परंतु नैसर्गिकरित्या उसळे मिळाले. आज फलंदाजांसाठी देखील वाव आहे. जर फलंदाज थांबून खेळतायत तर या मैदानावरती आज धावा जरूर पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आकाश बाबूराव घरतच्या माध्यमातून. फलंदाज सज्ज आहे बॅटिंग स्टान्सवर. भावेश मोहन पावडे. पावलांचा यथोचित वापर. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सजवलेला फटका. एकच धाव मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूपच सुंदर म्हणावं लागेल. अप्रतिम स्वरूपामध्ये फेकी देखील तितकीच बहारदार. आदरणीय सन्माननीय संतोष रामचंद्र पाटील साहेब, उर्से गावाचा आभूषण, एबीपी माझा यशस्वी पत्रकार, सरांकडून किराट गट क्रिकेट लीगच्या या 7व्या हंगामासाठी 2100 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. एक दानशूर असे व्यक्तिमत्व. सरांच्या मनापासून आभार आहेत. आकाश पुढील चेंडू घेऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. स्ट्रोक सिलेक्शन करत असताना दोन्हीही पाय हवेमध्ये गेले होते. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पिच्छा केला होता बॅटरने, परंतु क्षेत्ररक्षण बहारदार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावांची टोटल जाऊन पोहोचलेले आहे फलकावर 3/0. 30 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या प्रसाद वॉरियर्सच्या संघाला. या ऐकूयात आपण डिस्क जॉकीच्या माध्यमातून एक श्रवण इंद्रियांना तृप्त करणारा संगीत आणि वळूयात चौथ्या षटकाकडे. Shop for 1000 rupees and get pack of Smartel glasses at just 99 rupees. Angel One app is built for traders. आहे मुंबईचा राजा, आहे मुंबईचा राजा, आहे मुंबईचा राजा रोहित माझा.
ती राहिली. लाईन अँड लेंथ मध्ये बिघाड. वाईट बॉल आलेला आहे. 18-39 समीकरण. सौरभने चांगली चुणूक दाखवलेली आहे या मॅच मध्ये. धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग तो करतोय. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा सिंगल येते. जर प्रसाद वॉरियर्स टीमने या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर ऍटलिस्ट 15 धावा तरी वाचवता येऊ शकल्या असत्या. म्हणजे क्षेत्ररक्षण हा फॅक्टर किती मॅटर करतो क्रिकेटच्या विश्वामध्ये. 15 ते 20 धावा एक्स्ट्रा झाल्या खराब क्षेत्ररक्षणामुळे, म्हणून एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागतोय. अजून देखील सामना परिपूर्ण जीवित आहे. अगदी समांतर अशी अवस्था आहे. भावेश पावडे यांच्या बॅटमधून 1 ते 2 मोठे फटके जर आले तर मॅच मधील रंगत अजून वाढेल, कारण एक चांगली भागीदारी या मॅचला बनवू शकते. ओव्हर टप्प्याचा चेंडू होता, खूपच सुंदर, अगदी ब्लॉक होल मध्ये. या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. बघा क्षेत्ररक्षण येथे मात्र थोडंसं खराब झालं. अप्रतिम चेंडूची पिचिंग, चांगल्या कंट्रोल सहित गोलंदाजी करतोय रोशन प्रकाश गायकवाड.